द लॉर्ड कल्पनाच किचनमध्ये आपलं स्वागत आहे। संडे स्पेशलमध्ये आज आपण बघणार आहोत सुरमई फ्राय। तर त्यासाठी इथे सुरमई मासा घेतलेला आहे, हे बघा, आणि जवळजवळ हा 1.25 किलो आहे। हा स्वच्छ धुवून घेतला आहे। आता ह्याला आपल्याला मसाले लावून घ्यायचे। तर मसाल्याचं वाटण बघूया। इथे मी 12 ते 15 हिरवी मिरची घेतली, 12 ते 15 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, 2 इंच आल्याचे बारीक तुकडे करून घेतले आणि मीठ 1.5 चमचा मीठ घेतले आणि अर्ध्या लिंबाचा रस। त्यामध्ये आपण हे वाटण मिक्स करून मग फिशला लावणार आहोत आणि हे यात घोळवून फिश आपण फ्राय करणार आहोत। तर इथे 1 वाटी रवा घेतलाय मी आणि 3 चमचे बेसन पीठ घेतले आणि याच्या पुरतं फक्त मीठ घेतले। तर आता मी याचं वाटण करून घेते। आता हे बघा, असं वाटण तयार करून घेतलं मी। आता यात आपल्याला लिंबाचा रस टाकायचा आहे। आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आणि फिशला लावून घ्यायचं। हळद घेते मी, हळद विसरले, अर्धा चमचा हळद घेते। असं प्रत्येक पीसला लावून घ्यायचं। आधी हळद मीठ लावून घेतली तरीही चालतं। आणि हा जरा तिखटच तळायचा, कुठलाही फिश। मसाला लावून झाल्यावर हात स्वच्छ धुवून घ्यायचे, नाहीतर मग चेहऱ्याला इकडे तिकडे लागली की खूप आग होते। परफेक्ट मसाला झाला आपला। आता मसाला लावून झालाय आपला। आता तुमच्याकडे जर वेळ असेल तर अर्धा तास ठेवा, नाही ठेवलं तरी चालेल, पण वेळ असेल तर ठेवा, छान मुरतो मग मसाला त्यात। आता मी आता वेळ नाही आहे मला, त्याच्यामुळे मी आता ठेवत नाही आहे, लगेचच तळायला घेणार आहे। हे बघा, आता आपल्याला मी फ्राईंग पॅन गरम करायला ठेवलं आणि हे आता सर्व मिक्स करून घ्यायचं। या मिश्रणात सुद्धा मीठ टाकायचं, नाहीतर मग चांगलं नाही लागत, फिश चवदार लागत नाही, म्हणून असं मिक्स करून घ्यायचं। तांदळाच्या पिठात सुद्धा तुम्ही फ्राय करू शकता किंवा कॉर्न फ्लोअरमध्ये सुद्धा फ्राय करू शकतात, पण रव्याने जरा छान कुरकुरीत होतात। आता यात आपल्याला घोळवून मग फ्राय करायचं। तेल घालते मी, डीप फ्राय नाही करणार आहे आपण। हे बघा, असं असं झटकून घ्यायचं आणि मग तेलामध्ये टाकून द्यायचं। गॅस जास्त फास्ट पण नको आहे, अशा प्रकारे आता एका बाजूने मी झाकण ठेवून करणार आहे आणि मग दुसऱ्या बाजूने झाकण काढून।
हे बघा, आता एक बाजू आपली झाली आहे. असं एका साईडनी फ्राय करताना जर झाकण ठेवलं तर मग कच्चा राहत नाही, आणि मग दुसरी बाजू करताना झाकण न ठेवता करायचं, मग छान कुरकुरीत होतो. आता हे तळून झाले की मग तुम्हाला दाखवतो. हे बघा, असा तळला आहे मी. आता अशाच प्रकारे मी सर्व फिश तळून घेते आणि मग तुम्हाला शेवटी दाखवते. हे बघा, आपला सर्व फिश फ्राय करून झालेला आहे. बघू शकता, सुरमई फ्राय अतिशय छान तळल्या गेलेला आहे. बघू शकता तुम्ही. हे बघा, हे बघा, आतपर्यंत छान तळला गेलेला आहे. जर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओसाठी बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.